नमस्कार, मी डॉक्टर अर्चना, माधवबाग, बदलापूर क्लिनिक. आपल्या सिरीजचा 5वा म्हणजे शेवटचा भाग आहे हा. याच्यामध्ये आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हिवाळ्यामध्ये काय करायचं जेणेकरून आपण व्यवस्थित राहू याची आपण माहिती घेतलीच. त्याचाच हा थोडा एक्सटेंडेड भाग आहे. एक स्टोरी ऐकूयात. जे कार्डिओलॉजिस्ट सांगत असतात आपल्या सर्व पेशंटना की हार्ट जे आहे तो राजा असला तरी आपलं जे लंग्स आहेत किंवा फुफ्फुस आहेत ते प्रधानमंत्री आहेत. तर काय बरं रिलेशन असेल ह्याचं? कारण जेव्हा लंग्स प्रॉब्लेम मध्ये जातात तेव्हा इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली हार्टला त्रास होतोच. आपण हे कोविडमध्ये पाहिलेलंच आहे की तो पेशंट हार्ट अटॅकनी नाही गेला, पण कोविड झाला, त्यामध्ये लंग्स डॅमेज झाले आणि मग पुढे हार्टच्या गोष्टी घडल्या की ज्याला आधी हिस्ट्री पण नव्हती. तर येस, यासाठी आपण स्वतःची काळजी घ्यायची. जे आपण म्हणतो की अगदी घशाची खवखव ही पण आपल्याला त्रास देणारी आहे, कारण त्यामध्ये CRP वाढणार आहे, पुढे जाऊन HSCRP वाढणार आहे आणि हार्ट अटॅक सारखी लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. यासाठी काय करायचं? अगदी ओल्ड एज असतील किंवा लहान मुलं असतील तर इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन असतं, आपण ते घेऊ शकतो. जर आपल्याला ॲलोपॅथीला नाही जायचंय तर घरामध्ये आपले हळदीचे काढे आहेत, दालचिनीचे काढे आहेत, ते वेळेवर घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कॉन्स्टिपेशन. जशी बाहेर वृक्षता वाढते त्याप्रमाणे आतमध्ये पण आपल्याला त्रास होतो आणि कॉन्स्टिपेशन निर्माण होतं, गॅसेस तयार होतात, त्यामुळे तो प्रेशर आपसुकपणे आपल्या हार्टवर येतो. तर आपल्याला गाईचं तूप व्यवस्थित घ्यायचं आहे. 2 गोष्टी आपण करू शकतो. एक तर ड्रायफ्रुटचा लाडू जो आपण घेतोच आणि सुपर सीड्सची चिक्की. येस, तर ह्या हेल्दी गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणूयात आणि विंटर अगदी छानपणे सेलिब्रेट करूयात. थँक्यू.